नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, देशातील मोठ्या खाजगी बँका आणि टेलिकॉम कंपन्या आता वन टाइम पासवर्ड म्हणजेच OTP हटवण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्याऐवजी दोन्ही मिळून एका सायलेंट ऑथेंटिकेशन मेकॅनिझमवरती काम करत आहेत. ही एक प्रकारची बॅकग्राऊंड तपासणी आहे. याद्वारे तुमच्या मोबाईलमध्ये तेच सिम आहे का जे तुमच्या बँक ॲपशी जोडलेलं आहे किंवा नाही हे तपासण्याचं काम केलं जाईल. जर या तपासणीमध्ये काही गडबड आढळली तर ते ट्रान्झॅक्शन त्वरित संशयास्पद मानलं जाईल किंवा त्याच वेळी ब्लॉक केलं जाईल. आणि विशेष म्हणजे यासाठी ग्राहकाला काहीच करण्याची गरज नाही. हे तंत्रज्ञान ई-सिमवर देखील काम करतं. सिम क्लोनिंग किंवा चुकीच्या पद्धतीने ई-सिम स्वाईप म्हणजेच सिम बदलणं याद्वारे होणारी फसवणूक रोखण्यासाठी सुरक्षेचा हा अतिरिक्त स्तर तयार करण्यात आला आहे. फसवणूक करणारे अनेकदा याच मार्गांनी OTP चोरण्याचं काम करतात. आता बँका बॅकग्राऊंडमध्येच तुमच्या फोनमधील रजिस्टर्ड सिम ॲक्टिव्ह आहे की नाही हे तपासून घेत राहतील. नवीन तंत्रज्ञानामुळे सिम क्लोनिंग आणि ई-सिमद्वारे होणारी फसवणूक पूर्णपणे थांबणार आहे. ॲक्सिस बँकेचे ग्रुप एक्झिक्युटिव्ह यांनी सांगितलं की आम्ही टेलिकॉम कंपन्यांसोबत मिळून सायलेंट ऑथेंटिकेशनच्या अनेक चाचण्या करतो आहोत, ज्यासाठी ग्राहकाला काहीच करण्याची गरज पडत नाही. जर कोणी ॲपमध्ये लॉग इन असेल परंतु मोबाईल नंबर रजिस्टर्ड नंबरशी जुळत नसेल तर मोबाईल नेटवर्क आम्हाला तसा संकेत देतं आणि यामुळे ग्राहकाला त्रास न देता संभाव्य फसवणूक शोधणं आम्हाला जास्त लवकर शक्य होतं. टेलिकॉम कंपन्या आता SMS ऐवजी त्यांच्या स्वतःच्या ॲप्सद्वारे OTP पाठवण्याचा विचार करत आहेत, कारण SMSद्वारे येणारे OTP हॅक करणं सोपं असतं. हे सर्व रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार होत आहे, ज्यामध्ये 1 एप्रिलपासून सर्व डिजिटल व्यवहारांसाठी 2 स्टेप ऑथेंटिकेशन सिक्युरिटी अनिवार्य करण्यात आली आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता हळूहळू भविष्यामध्ये OTPचं टेन्शनच संपणार आहे. आणि जर तुम्ही तुमच्या मोबाईलमधून सिम कार्ड काढून घेतलं तर तुमचं बँक अकाउंट देखील ऑटोमॅटिक ब्लॉक होणार आहे आणि जेव्हा तुम्ही बँकेमध्ये जाल तेव्हाच तुमचं बँक अकाउंट पुन्हा सुरू केलं जाईल. आता यामध्ये थोडासा त्रास जरी वाटत असला तर मित्रांनो, यानं फ्रॉड मात्र मोठ्या प्रमाणावरती कमी होणार आहेत, कारण तुमच्या बँक अकाउंटसोबत जोपर्यंत तुमचं ओरिजिनल सिम कार्ड समोरच्याच्या हातात नाही तोपर्यंत ते बँक अकाउंट हॅक करणं शक्य नाही. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.